2024च्या विधानसभेत दौंडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले रमेश आप्पा थोरात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। आता आप्पांच्या या प्रवेशाला अनेक कंगोर आहेत। बघूयात नेमकं काय घडतंय। सुरुवातीला हे समजून घेऊयात की रमेश थोरात नेमके कोण आहेत। तर राष्ट्रवादीचे जुने नेते आहेत, माजी आमदार राहिलेत, जिल्हा बँकेवर अनेक वर्ष संचालक म्हणून काम पाहिले। राहुल कुल यांच्याकडून ते पराभूत झालेत। शरद पवार, अजित पवार या दोघांशी म्हणजे पवार काका पुतण्यांशी त्यांची जवळीक आहे। रमेश आप्पांबाबत सांगायचं झालं तर ते मनाने तसे दादांसोबतच होते। दौंडमध्ये सिटिंग आमदार म्हणून राहुल कुल यांनाच महायुतीनं उमेदवारी दिली आणि हे फिक्स झालं। त्यावेळी आप्पा पवारांकडे गेले आणि मग तुतारीवर लढले। कुल यांनी पराभूत केल्यानंतर त्यांनी लगेचच पुन्हा अजितदादांचा रस्ता धरला होता। लोकसभेत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार करून आपली निष्ठाही अजितदादांप्रती सिद्ध केली। त्यामुळे आज ना उद्या हे होणारच होतं। अजित पवारांनीच त्यांना पुणे जिल्हा बँकेचं अध्यक्ष केलं होतं। अजूनही ते संचालक आहेत आणि दादांचे विश्वासू आहेत। आता कसं आहे, दोन पक्ष आणि एकच लक्ष। मुद्दा काय तोही समजावून सांगते। भाजपच्या मनात बारामती लोकसभा आहे, म्हणजे 2029 साली काहीही करून त्यांना बारामतीत कमळ फुलवायचंय आणि त्याची तयारी खूप आधीच त्यांनी सुरू केली आहे। राहुल कुल दौंडमध्ये सिटिंग आमदार आहेत। तिकडे भोर वेल्ला मुळशीत अजितदादांचे शंकर मांडेकर असूनही त्यांनी मांडेकरांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या संग्राम थोपटेंना आयात केलंय। पुरंदरमध्ये शिंदेचे विजय शिवतारे आमदार आहेत, तरी त्या ठिकाणी त्यांनी त्यांचेच प्रतिस्पर्धी संजय जगतापांना भाजपनं रेड कार्पेट दिलंय। काहीही करून भाजपला ते साधायचंय हे स्पष्ट आहे। आता मुद्दा आहे अजितदादांचा। दादा आत्ता महायुतीत आहेत, पण कायम राहतील याचा काय भरोसा। आणि म्हणूनच भाजपने दादांच्या बालेकिल्ल्यात ताकद जमवून ठेवली आहे आणि अगदी तशीच रणनीती अजित पवारही आखताना दिसत आहेत। उद्या तशी वेळ आली तर सुनेत्रा पवारांसारखा पुन्हा पराभव पाहायला नको, म्हणून तेही बारामतीतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मजबूत करतायत आणि रमेश थोरातांचा प्रवेश हा त्याचाच एक भाग मानला जातोय। अन्यथा भाजपचे राहुल कुल असताना त्यांनी तिथे थोरातांना घेणं ही भुवया उंचावणारीच गोष्ट आहे। आता रमेश थोरात गेल्यानं दौंडचं राजकारण लगेच काय फार फिरणार नाहीये, पण आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांची मतं महायुतीच्या उमेदवाराला कामाची ठरणार आहेत। काहीही करून सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याच्या मागे लागणाऱ्या विरोधकांना त्यांची मदत किती होणार हेच आता बघावं लागेल।